कोणाचं काकीचा बघ. नमस्कार मंडळी, एस एच गुलाबजामच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसांनी आपण ब्लॉग करतोय. हा बघा, आला याला समजलं. सो पहिला क्लिप बघून तुम्ही समजूनच गेला असाल की आपण चाललोय गावी. मे महिन्यामध्ये पहिल्यांदाच, म्हणजे खूप दिवसांनी गावी चाललोय. आपली वाडी पूजा असते, त्याच्यासाठी आपण चाललोय गावी. आणि बघू आता किती दिवस राहायचं ते माहिती नाही, अजून नक्की नाही, बघूया. सो पॅकिंग वगैरे झालेलं आहे आणि आज आपली संध्याकाळची लक्झरीने चाललो आपण. सो असं काही आपल्या आज आत्ता असे व्हिडिओ येतील गावचे, त्याच्यासाठी मी एवढा दिवस थांबलो होतो आणि कामातून पण टाईम भेटत नव्हता, त्यामुळे व्लॉग येत नव्हते आपल्या चॅनलवरती. सो आता आपण प्रयत्न करणार आहोत की रोज एक ब्लॉग येईल. सो आता बघूया येतात की नाही. बघायची इथे धडपड चालली आहे. जीवन जीवन हाय हाय कर हाय कर जीवन हाय कर. बघा इकडे अजून पॅकिंग चालू आहे आणि आता अन्वी यायची बाकी आहे. आता अन्वीला आणायला गेली आई. अन्वी आपल्यावर येणार आहे, बाकीचे सर्व नंतर नेक्स्ट डेला येतील बहुतेक. चला मग जीवन, गावी जायचं ना? हा इकडे बघा मातोश्री आलेले आहेत. मातोश्री आलेत म्हणजे अन्वी आलेली आहे. बघा ही अन्वीची बॅग. आमच्या बॅगाच बघा किती आहेत आणि आम्ही किती जण आहे? 6 जण आहे. 6 जण आणि आमच्या बॅगा बघा. आम्ही 6.5 जण आहे. 6.5 अर्धा आहे ना. अर्धा तिकीट वर आहे. पाणी आता झालेली आहे. Hello friends, so today is very exciting day because we are going to our village Kharepatan. सो आमची सगळी पॅकिंग वगैरे सर्व झालेलं आहे आणि संध्याकाळी आमची 5:30ची बस. सो आपल्याबरोबर अजून एक माणूस येणार आहे, ती आहे आमची काकी, म्हणजे माझ्या पप्पा आणि काकाची काकी. सो ती पण येणार आहे. ती वाशीला का घनसोलीला बसणार आहे, आय डोंट नो दॅट, पण ती येणार आहे ते एवढं माहिती आहे. सो तुम्हाला हा फुल व्लॉग बघायला भेटेल. आम्ही कुठल्या बसने जातोय, आम्ही कसं जातोय, म्हणजे आम्ही सिटिंगच जातोय. ओके, सिटिंग जातोय आणि तिकडे म्हणजे बस कसं थांबवतात रेस्टॉरंट्सला वगैरे, आम्ही तसं पण थांबणार आहे. सो आम्ही तुम्हाला फुल व्लॉग दाखवणार आहे. सो लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब. मी आणि जीव पण जेवू, बाकी सगळे जेवायला लागलेले आहेत. ए बाबू, जीवन आता खूप एक्साइटेड आहे गावाला जायला ना. जीव एक्साइटेड आहेस ना? हे बघा अन्वी शेंगदाणे खाते. आता आपण आलोय आपल्या स्टॉपवर सायन्सच्या. काही आहे का, आमची बस ना खूप लेट आहे आणि आम्ही फालतूचा काही करतो. सायन्सचा स्टॉप आहे आपला पटेलचा, पटेल ट्रॅव्हल्स. सायन्सच्या सर्व बस इथून सुटतात. का शेंगदाणे ओम नमः शिवायची बस. हॅलो, जीवन कुठे चालला? गावाला चालला. जीवन गावी चालला. कशाने चालला? फर्स्ट टाइम लक्झरीने. फर्स्ट टाइम. येस मला तर आवडतं झाली मी लक्झरी. आणि नेहमीप्रमाणे लक्झरी आपल्या उशिरा असतं तसं उशिराच येते. 5:30चा टाइम आहे. 6ला 6:15 वाजतील बहुतेक येईपर्यंत. तुला काय बोलायचंय? टाइमपास होतो लक्झरी असले. शेंगदाणे खाते बस. टाइमपास चालू आहे आमचा. टाइमपास. आई बाबा तिकडे बसले. गाईज हे बघा, अजून आम्ही इकडेच बसलो. आमची बस पण नाही आली आहे बघा. बघा आधी बस पण नाही. काकी का असते तू?
बघा आणि बघा कशी करते कंटाळी आहे. 5:30 पण नाही ला आम्ही आलोय आणि आता 7 वाजले अजून गाडी आलेली नाही. दादा पण इथे आलेला आहे. बघा इथे व्हिडिओ कॉलिंग चालू आहे थोडी. काय करते का तू? काय करते? हे लोक उद्या बसणार. अजून आपली बस आलेली नाही. जीवन पण कंटाळा येते बघा. पहिला टाइम कंटाळला. जीवनचा आमचा पहिला टाइम आहे. फर्स्ट टाइम आम्ही लक्झरी ब्लॉग मध्ये येता तुम्ही. मिलते कल मिलते संडे को मिलते. फायनली बस आलेली आपली. आपली फ्रंटलाच आहे पुढे. मानवीने आई पाठी बसले. आता निघत पण नाही. शाळेला अटकले बस. चला बाय कर बाय. नाना आलेला आहे. आता इथे काकी येणार आहे. काकी आलेली आहे. बस स्टॉपवर कुठे थांबलो आपण? कुठे आलोय? आता वाशीच्या पुढे म्हणजे बेलापूरच्या आसपास आहे. आजी आली आहे. कोणाचं? काकीचा. बघ काकीचा. आई बसली आहे तिकडे. अरे इकडे काकी बसली आहे. ती रील्स करते आणि इकडे काका जीवन झोपला. हे बघा आम्ही आता डिनरला उतरलेलो खाली. काकी मध्ये थांबलोय. जेवायला थांबवले लक्झरी. बघा बाबू बघा फुल रेडी एकदम. टावेल वेल हो. कसं वाटतंय लक्झरी मध्ये? पण मला असतो. मला तर चांगलं नाही वाटत. फक्त जरा कंडिशन ठीक नाही लक्झरीची. बाकी सर्व ठीक आहे. हे बघा सगळे जमलेले आहेत. लक्झरी पार्टी आहे. तुम्हाला दाखवतो नंतर. ही आहे आपली गाडी कृष्णा. हायवे आपला पहिला प्रवास लक्झरीने म्हणजे खूप वर्षांनी करते. गरमीतून प्रवास करताय तर AC काढा. तिकीट एवढंच सांगेन. थोडं इम्युनिटी होतेच काय केलं तरी. हवा लागली तर. किती गर्दी आहे. मे महिना आहे त्याच्यामुळे. हॅलो फ्रेंड्स, 9 वाजलेले आहेत. 3:20 अँड आता मी आलेलो आहोत चाय पियाला. सो आजी आणि बाकी बसमध्ये आहेत आणि आम्ही लोक आलो. फायनली रीच. आता आपण फायनली आपल्या गावी पोहोचलेलो आहे. खारेपट्टणला राजापूरला. अँड आता आम्ही चाललेलो आहे बसून. हे ही पिशवी टाक.
स्ट्रीच गाव आलेला आहे आणि आलेल्या साफसफाई चालू झालेली आहे. घर बंद असलं की एवढा कचरा होतोच. सर्व क्लीन करूया आणि नंतर भेटूया. सुप्रभात मंडळी, परत एकदा आपण आता सेट झालेलं आहे. आंघोळ वगैरे झाली पूर्ण आणि बाकी ज्यांची अजून बाकी आहे. आता अन्वी गेले आंघोळीला आणि इकडे थोडा असा जरा चकाचक झालेलं आहे घर आपलं एकदम. तरी पण बाहेर थोडं काम चालू आहे. बघा खूप दिवसांनी गावी आले. चकाचक झालं एकदम. घर बंद असलं की एकदम घाण होतं. इकडे आता सर्व संभाषण चालू आहे. चकाचक एकदम बाहेर पण. हे बघा इकडाची पण आंघोळी झालेली आता आणि आलेली आता आंघोळी वगैरे करून. काय मग कसा वाटलं तुला प्रवास लक्झरीचा? सिटिंग इज नॉट कम्फर्टेबल, स्लीपर इज कम्फर्टेबल. एसी पण नसतं तर स्लीपर तरी स्लीपर कम्फर्टेबल आहे. सिटिंग नॉट कम्फर्टेबल. मी तर खूप वर्षांनी लक्झरीचा प्रवास केला. एकदम कंजेस्टेड वाटलं. मे बी खूप दिवसांनी केला असेल म्हणून. शक्यतो जर गाडी नसेल किंवा ट्रेन नसेल तर मग मी लक्झरीच येतो. ओके आपला स्लीपर सगळ्यांना वाटेल गाडीचा विषय आपला सध्या तरी लांब आहे. आपण अपडेट करणार आहोत त्यासाठी थांबलोय. सो ते पण तुम्हाला अपडेट करीन ब्लॉगच्या द्वारे. ओके आणि आता जे दुसरे ब्लॉग्स येणार आहेत गावचे, आम्ही कुठे चाललो आणि काय करतोय सगळं ते आता येतील व्हिडिओ मध्ये येणार आहे. तो फुल बघा, लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून जा. आणि उद्या सर्व येतील. उद्या सर्व येणार आहेत. उद्या सर्व येणार आहे. थोडंस राहिलं सांगायचं. तेव्हा आपले खरे ब्लॉग चालू होतील. काय काय होते ते वाडी पूजा पण आहे ती पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त प्रवासाचा ब्लॉग होता. तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुमचे एक्सपिरियन्स पण सांगा कमेंटमध्ये लक्झरीशी रिलेटेड प्रवासाशी. सो चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला तर बाय 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 बाय.